मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या DK टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जनगणनेचं काम तुमचं संपलं असेल, अंतिम टप्प्यात असेल किंवा पूर्णही झालं असेल, अजून अंतिम फायनल माहिती तुम्ही सबमिट केली नसेल, तेव्हा काही गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. सुरुवातीला आपण जाऊया या सारांशवर गेल्यानंतर इथं तुम्हाला एक गोष्ट दिसते बघा, की सिंक केलेली सगळी घरं तुम्हाला दिसत आहेत. 151 तुमची गणना घरं आहेत, खाली 151 सिंक झालेलं आहे. आणि ही बेरीजही तुम्हाला कशी जुळवायची हेही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता इथं लॉक केलेली घरे 6 आहेत बघा. ही 6 लॉक केलेली घरं सिंक झालेले आहेत, तरीसुद्धा ती माहिती अपडेट करा या ठिकाणी का दिसतात आहे बघा, तुम्हाला दाखवतो. ही 6 घरं माहिती अपडेट करा, हा जो माहिती अद्यतन करा हा जो पर्याय ना, इथं गेल्यावर इथंसुद्धाही दिसतात. आता इथं कुठली घरं दिसण्याची शक्यता असते, जी अपूर्ण आहेत, ज्यांची माहिती आपण सिंक केली नाही, ती फक्त इथं दिसत होती आधी. पण ही लॉक केलेली घरंसुद्धा इथं का दिसतात आणि ती सिंक असतानासुद्धा आहे बघा, प्रत्येकाच्या खाली ब्ल्यू कलरमध्ये सिंक केले आहे, तरी पण इथं का दिसतात आणि त्याचा आपल्या एकूण ह्याच्यावर काय परिणाम होतो. तर मित्रांनो, ही सिंक केलेली आहे त्यामुळं तुमच्या एकूण कामामध्ये ही काउंट झालेलीच आहे. पण इथंही का दिसत असतात, तर लॉक केलं तुम्ही जेव्हा त्या घराजवळ गेलात आणि ते घर तेव्हा कुलूप बंद होतं, म्हणून तुम्ही त्याची माहिती भरलात. 7व्या क्रमांकाला निवास आणि खाली कुलूप बंद असा पर्याय घेऊन तुम्ही ही माहिती काय केला होतात, सेव्ह केला होतात. पण सिस्टीम काय सांगते, हे लॉक आहे याचा अर्थ ते तात्पुरतं लॉक असेल किंवा त्या घरातील व्यक्ती काही काळासाठी कुठं तर गेले असतील, त्यानंतर उपलब्ध होऊ शकतात माहिती द्यायला. त्यामुळं ही माहिती अपडेटमध्ये दिसत असते. जर तुम्हाला तुमची माहिती फायनल सबमिट करण्याच्या पूर्वी 1 किंवा 2 किंवा 3 वेळा जास्तीत तुम्ही त्या घराला पुन्हा भेट द्यायची आहे वेगवेगळ्या वेळेला. आणि जर ते लोक तुम्हाला मिळाली त्यातल्या कोणत्याही एका घरामध्ये, तर त्यांची माहिती या पेन्सिलवर क्लिक करून, इथं पेन्सिल आहे बघा, समजा आता इथं मी थोडंसं खाली जातो. आता हा 96 क्रमांकाचं घर आहे, इथलं मला समजा ती लोकं मिळाली, तर या पेन्सिलवर क्लिक करून मी त्यांची माहिती काय करणार, पुढे भरणार, पूर्ण केल्यानंतर ही माहिती इथं ब्ल्यू कलर याचा जातो आणि इथं पूर्णमध्ये येते. याचा अर्थ ती अनसिंक होते आणि नंतर पुन्हा ती माहिती सिंक करायची आणि पूर्ण झाल्यामुळं ती यातून निघून जाते आणि बाकीचे फक्त लॉक इथे राहतात. आता इथे एकूण 6 घरं आहेत. आता समजा मला या शेवटच्या घरामध्ये व्यक्ती मिळाली, तर मी या पेन्सिलवर क्लिक करणार. पेन्सिलवर क्लिक केल्यानंतर त्यांची पहिली माहिती येते. ही माहितीत काहीही बदल होत नाही, त्यांची ओळख क्रमांक तीच राहिलेली असते, कारण तुम्ही त्याच वेळी घेतलेला असतात. त्यानंतर पुढे जावर क्लिक करायचं आणि त्यांची 4थ्या प्रश्नापासूनची सगळी माहिती काय करायची, भरायला सुरुवात करायची. आता बघा, ही सिंक होती, ब्ल्यू कलरचं सिंक होतं. आता ही माहिती मी पूर्ण भरतो आणि नंतर कोणता रिझल्ट येतो तो पाहूया पटकन. माहिती भरत पुढं जात असताना 7व्या क्रमांकावर आल्यानंतर वरती निवासवर आपण क्लिक केले आणि खाली कुलूप बंदवर टिक केले आहेत. आता ही कुलूप बंदवरची टिक आपल्याला काढायची. कुलूप बंदवरची टिक काढून परत पुढे जावर क्लिक करायचं. परत आपल्याला पहिल्या प्रश्नावर ते घेऊन येईल, 4थ्या. इथं माहिती स्वतः भरलेली नाही आणि आता परत पुढं जायला सुरुवात करायची आणि माहिती त्यांची पूर्ण 34व्या प्रश्नापर्यंत भरायची. आता ती माहिती मी भरतो. तर मित्रांनो, त्या कुटुंबाची मी पूर्ण माहिती भरलेली आहे, 34 प्रश्न. आता पुष्टी करावर क्लिक करतो. पुष्टी करावर क्लिक केल्यानंतर ही माहिती सादर झाली. आता ही माहिती परत आपण माहिती अद्यतनमध्ये जाऊन बघूया. शेवटचं घर होतं ते 96 नंबरचं. आता इथं बघा, ब्ल्यू कलरचं सिंक जाऊन इथं काय आलेलं आहे, पूर्ण आलेलं आहे आणि त्याला मागे डिलीट आणि एडिटचं बटनसुद्धा आलेलं आहे. आता ही माहिती माझी व्यवस्थित पूर्ण झालेली आहे, त्यामुळं आता ही मला सिंक करून टाकायची आहे आणि ती अनलॉकसुद्धा, म्हणजे लॉक होतं ते सुद्धा गेलेलं आहे त्याचं. आता ही माहिती मला सिंक करायची आहे. त्यासाठी परत काय करायचं बघा, इथं जायचं, डाटा सिंक करण्याच्या या ठिकाणी लाल कलरच्या ह्याच्यात जायचं आणि इथं वरती टिक करून खाली सही करून सिंकवर क्लिक करायचं. ते मी एकदा करतो. हे बघा, डाटा सिंक झालेला आहे. आता ठीक आहेवर क्लिक करूया. आता तो 96 नंबरचा घर क्रमांक इथं माहिती अद्ययावत करामध्ये दिसतोय का बघूया. शेवटी होता तो गेलेला आहे. 94 क्रमांकाचा इथं तो राहिलेला आहे अपडेटमध्ये, पण आता तो पुढं काही वेळाने लॉक केले ही स्थिती अजून आहे, त्यामुळे इथं तो दिसतोय, पण तो जाईल थोड्या वेळानं. आता इथं तुम्ही तो सारांशमध्ये बघा, तर सारांशमध्ये इथं 5 लॉक आहेत आणि अपडेट करामधून तो थोड्या वेळाने गायब होणार आहे. याचा अर्थ लॉक केलेली ही जी 5 घरं आहेत किंवा 6 घरं तुमच्याकडे जितकी असतील ही माहिती अपडेट करा, अध्ययन करा, या ठिकाणी तुम्हाला ही दिसतच राहणार आहेत. फक्त ती काय करायची आहे, तुम्हाला जेव्हा तुम्हाला वाटेल की इथं ही व्यक्ती आलेले आहेत, हे मिळालेले आहेत, तेव्हा तुम्ही ती माहिती पूर्ण करून
पूर्णमध्ये घ्या आणि नंतर ती सिंक करून टाका, म्हणजे इथून कमी होतील. आणि जर मित्रांनो लॉक केलेली घरांची लोकं तुम्हाला फायनल सबमिट करेपर्यंत मिळालीच नाहीत, तरी काही टेन्शन घ्यायचं नाही. ती कायमस्वरूपी लॉक या सदरामध्ये राहतात आणि काम पूर्ण झालेल्या ह्याच्यामध्ये सुद्धा ती काउंट केली जातात. तर या पद्धतीचं हे महत्त्वाचं माहिती होती. तुमच्याकडे लॉक केलेली घरं किती आहेत पहा, त्यांना पुन्हा भेटी द्या. लोकं मिळतात का बघा. काही घरं लॉक असली तर ती कायमस्वरूपीच लॉक असतात, ते कधीच इथं येत नाहीत. त्यामुळे ती कायमस्वरूपी लॉकमध्ये पडली तर चालेल. पण काही जी तात्पुरत्या काळासाठी बाहेर गेली होती आणि जे आता आलेले आहेत त्यांचा फोन नंबर वगैरे मिळवून सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊन ती पूर्ण करू शकता. तर महत्त्वाची माहिती होती. कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमधून लिहून कळवा. महत्त्वाचे आता जे काही अडचणी आहेत शेवटच्या टप्प्यातल्या त्या मला कमेंटमध्ये टाका, म्हणजे त्याच्यावर आपल्याला पटकन व्हिडिओ बनवता येईल आणि तुमचं काम पूर्ण होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.